गुड मॉर्निंग। आजची सकाळ थोडीशी चांगली झाली आहे कारण की माझा मूड थोडा चांगला झाला आहे बिकॉज आय एम फाईन राईट ना। त्याच्याचमुळे केस बीस धुवून मी आता निघत होती आरूच्या बर्थडेसाठी, म्हणून मी विचार केले कोणते टी शर्ट घालावे। ऑप्शन्स खूप सारे होते पण मला हा आवडलेला पण मी नाही घालून गेली। मीनवाईल हा सुद्धा बरोबर घेतला आणि मला ना जेंट्स रुमाल जास्त आवडतात कारण की ते मोठे असतात। इथे मी रेडी झाली, ओला बुक झाली होती, ओला निघाली। त्यानंतर वातावरण एवढं मस्त झालं होतं ना की पाऊस पडेल असं चाललेलं आणि तेवढ्यात पाऊस पडला। आणि पाऊस असा पडला ना, अर्धीकडे पाऊस होता अर्धीकडे पाऊस नव्हता। येता येता मला हे बदक दिसले। त्यानंतर यांच्या घरात आय गेस मुलगी जन्माला आली म्हणून तिच्या स्वागतासाठी चाललेलं। इकडे येऊन हिला हॅपी बर्थडे विश केला आम्ही सगळ्यांनी। त्यानंतर आमची रेसिंग चालू होती एक दुसरीला म्हणजे पंजामध्ये हरवण्यामध्ये, पण आरूने मला हरवलं आणि ते पण सगळ्यांच्या मदतीने। एवढी सगळी मस्ती केल्याच्या नंतर आम्ही खाऊ खात होतो आणि हा सगळा खाऊ राणीने खाली पाडला आहे। तिच्यावरतीच याचा पूर्ण आरोप आहेत। इकडे आम्ही पेंटिंग करत होते आरूच्या नावाचा, आज आरू दिवस होता असं समजू शकता तुम्ही। त्यानंतर मस्त की टाइमपास केला। इकडे मी थोडंफार काम करत होती आणि हे बघा आरूच्या लहानपणीचा फोटो होता हा। इकडे आमच्या दोघांची मस्ती चाललेली। तिथे मागे पेरू होते ना त्याच्यासाठी हे सगळं सुरू होतं। इकडे आम्ही मामाचं पत्र हरवलं खेळत होतो, म्हणजे मध्ये मध्ये थोडं आम्ही टाइमपास करत बसलेलो। इकडे आम्ही रेडी झालो होतो आरूच्या बर्थडेसाठी। आरू प्रिन्सेस वानी तयार झाली होती। त्या बर्थडेसाठी 2 केक आले होते आणि त्याच्याबरोबर म्हणजे आरू आणि क्रिशूने दोघांनी मिळून केक कापले आहेत। पहिले तिला ओवाळलं, त्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी हॅपी बर्थडे विश करत केक कापून घेतले आणि केक कापता फुल मजा चाललेली। पण तिला नाव चुकीचं लिहिलं आहे, AA येतं पण त्याच्यामध्ये आर्या केला होता त्यांनी। ठीक आहे, हिच्या बरोबर परीने केक कापले आणि अशा करून हा बर्थडे सेलिब्रेट झाला आहे। आणि याच्याचमुळे लहानपणाची आठवण रेडी झाली कारण की लहानपणी हे सगळं आमच्या पण बर्थडेला होत असायचं। आणि हेच आता सगळं सुरू आहे। हे बघा मी डिश भरत बसलेलो, चॉकलेट्स, वेफर, थंडा आणि केक हे सगळ्यांच्या लहानपणीच्या आठवणी आहेत आणि तेच आम्ही नंतर सगळ्यांनी एन्जॉय केलं। मीनवाईल ताईने बिर्याणी सुद्धा बनवलेली, मग आम्ही बिर्याणी सुद्धा खाल्ली आहे। आणि इकडे तिला जे गिफ्ट आले होते बिस्किट होते, खूप सारे तिला बिस्किट आले होते कारण की आरूला बिस्किट आवडतात। आणि तिच्या काकींनी तिच्यासाठी कपडे सुद्धा आणले होते। हे सगळे आम्ही जेवायला बसलो होतो आणि मस्तपैकी बिर्याणी खूप टेस्टी झाली होती आणि आम्ही सगळ्यांनी ती बिर्याणी एन्जॉय केली। त्यानंतर आम्ही आमच्या लहानपणीचे खेळ खेळत होतो, नावगाव फुलफळ। आरूच्या गप्पा, आरू मस्तपैकी माझ्याशी गप्पा मारत होती, त्यांच्या घरी मला सांगत होती। आणि